सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार पवनच्या बॅटमधून पाहायला मिळतात. इथे मात्र फ्लेट ऑन विकेटचं पतन. पहिला हातरा बसतो इथे मात्र फलंदाज पवनच्या रूपाने. आणखी काही मान्यवरांचं शुभागमन होत आहे. आदरणीय पहिला फलंदाज बाद झाला. पवन यांनी सुरुवात चांगली केली होती. 2 चौकार सलगचे त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. मात्र तो प्लेडॉनच्या रूपाने बाद होऊन पॅलमध्ये परतला आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. देवांश 11 दीपक भोईर यांचा संघ विपक्ष जयेश भोईर यांचा संघ आईगवदी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थई सोहम चौधरी पहिले षटकात आलताना. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. राखीव खेळाडू आमच्या संयोजन कक्षामध्ये धाडायचे आहेत. पहिले षटक मार्गस्थई सोहम चौधरी पहिले षटकात आलताना आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना बिहार प्रीमियर लीग 2026 मधील आपण पाहतोय. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू लॉर्ड चेंडू होता. समोर खेळलेल्या चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न सिली मिड ऑफ रिझन मधून केला गेला होता. मात्र सुखरू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेल्या फलंदाज एक चोटी धाव अगदी दिवसा डावल्या एका धावीची चोरी केली जाते आणि एका धावीने देवांश 11 संघाची धावसंख्या पोहोचते ते 9 वर. दोन्ही संघांना विनंती आहे आपापला 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या त्वरित, नाहीतर पेनलाइज केलं जाईल आपल्याला. बघा षटकांची संख्या कमी करण्यात येईल असा देखील आता इथे निर्णय घेण्यात येत आहे. त्वरित आपला एक एक खेळाडू जो आहे एक्स्ट्रा प्लेअर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. मंगलदास आणि गणेश ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे, परंतु तरी देखील एक एक प्लेअर तुम्ही पाठवून द्या प्लीज. गणेश आणि मंगलदास ही जोडी मैदानामध्ये. त्याचा स्ट्रायकर बॅटर मंगलदास आपण पाहतोय. मंगलदास यांनी समोर खेळलेल्या चेंडूला मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे देखील एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने धावपळ घालता ठेवलं आपण पाहतो. या षटकामध्ये 2 चौकारानंतर विकेट आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा. धावसंख्या दुहेरी रँकमध्ये या प्रवेश करताना 10 धावा. सेकंड सेमीफायनल आपण पाहतो देवांश 11 विपक्ष आईगावदेवी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थई सोहम चौधरी पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तर सामन्याकडे फलंदाज गणेश भोईर. सोहम टू गणेश. यावेळी मात्र जोरदार अपील पंच सहमत नाहीत. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकात समाप्ती धाव संख्येत 10 एक बाद. देवांश 11 संघ प्रथम फलंदाजी करताना. बिहार प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचा हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना अर्थात सेकंड सेमीफायनल आपल्या समोर रंगते. आईगावदेवी स्पोर्ट्स विपक्ष देवांशी 11. देवांशी 11 संघ प्रथम बॅटिंग करत आहे टॉस हारल्यानंतर. पहिलं षटक समाप्त झालंय. चला स्पीडअप करायचं आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या ओव्हरला त्वरित सुरुवात करायची आहे टीम आईगावदेवी स्पोर्ट्स. यानंतर आपल्याला अंतिम सामना देखील खेळवायचा आहे आणि तुमच्यापैकी एक संघ अंतिम सामना खेळणार आहे. याकडे देखील लक्ष आपण केंद्रित करायचं आहे. म्हणून वेळेच्या संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे जेणेकरून शेवटचा सामना देखील पूर्ण षटकांचा आपल्याला खेळवता येईल. सेकंड सेमीफायनल आपण बघतो दुसरा उपांत्य फेरीचा सामना
देवांश 11 दीपक भोईर यांचा संघ जे सध्या आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. वेलकम दीपकजी भोईर. देवांश 11 संघाने देखील या बिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये चांगलं परफॉर्मन्स केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आई गावदेवी स्पोर्ट्सचा जयेश भोरी यांचा संघ. जयेश भोरी सध्या मैदानामध्ये आहेत. संघ मालक आणि संघ नायक आणि या खेळाडू म्हणून देखील त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि दोन्ही संघाचे जे ऑनर आहेत ते भाऊ आहेत. क्या बात आहे. एका बाजूला दीपक भोईर दुसऱ्या बाजूला जयेश भोईर. मात्र आता या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी आपल्याला ते पाहायला मिळतात. गोलंदाज समीर धामणे येतोय. पहिला चेंडू दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज ऑप्शनचा चेंडू हाताळला जातोय. समीर थोडंसं या दिशेमध्ये भरकटताना पाहायला मिळालं. पहिला चेंडू हाताळताना आव्हान त्या दोन संघाची धावसंख्या पोहोचते ते 11वर. सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. यावेळी पुल केलेल्या चेंडूला फुलचा फटका. गॅपमधून चेंडू पाठवण्याचा प्रयत्न होता. मात्र इथे आपण पाहतो या चांगले क्षेत्रक्षण डीपला पाहायला मिळत आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 12वर. 2 चौकार खेचल्यानंतर थोडंसं संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळतं फलंदाजी करणाऱ्या देवांश 11 या संघाचं. फील्डमध्ये आता परिवर्तन केले जात आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फार इन करून दुसरं षटकातला गोलंदाज समीर धामणे पाहायला मिळतोय. तर समीर धामणे याचा सामना करेल यावेळी फलंदाज मंगलदास जो वैयक्तिक 2 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. कृपया पुन्हा एकदा विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला यानंतर आपल्याला एक अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. आपण जास्त वेळ खर्च करायचा नाही. समीर धामणे बॉलिंग ट्रॅकवर दूरवरच्या टोका करून सामना फलंदाज. इथे मात्र आपण पाहतोय या पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान दादा वाढ चिरपणे धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 13वर. असं पहिल्या सामन्यामध्ये चांगलं परफॉर्मन्स मयूर शेंडबाई संघाचं पाहायला मिळत होते. या संघाने या पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये बाजी मारली होती आणि या फायनलमध्ये पोहोचणार तो पहिला संघ ठरलेला आहे. आणि या सामन्यामधील कुठला संघ पोहोचेल याचं उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. आव्हान दादा वाढ चिरपणे दिशान गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज समीर धामणेकडून. का आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू आणि त्या अगोदर देखील एक वाईट चेंडू त्याने हाताळलेला. आव्हान धावा इथे दिल्या जातात देवांश 11 या संघाला. 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये आहेत ज्यामध्ये इथे मात्र मिस्टाईम फटका. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज. झेल होण्यासारखे संभावना नव्हते. आपण पद्धत प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षकाचा आणि तोपर्यंत वेल देखील होता फलंदाजाकडे धावा पूर्ण करण्याचा. 2 धावा फलंदाजाने अखेर पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 16. सन्माननीय संतोष वखारे साहेब आणि सन्माननीय पांडुरंग भोईर साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावर होत आहे. दोन्ही मान्यवरांचं बिनार प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. आव्हान दादा वाढ चिरपणे ही डोकीदेखी खरं तर समीर धामणे याच्या बाबतीत पाहायला मिळते. कारण हा चौथा चेंडू या षटकामध्ये त्यांनी अशा प्रकारे हाताळलेला आहे. हलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मात्र दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. कंट्रोल पूर्णपणे गमावताना आपण पद्धत गोलंदाज समीर धामणे. लॉर्ड फुटा चेंडू टर्न केल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. स्क्वेअर लेग मध्ये झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज फेल. बिनार प्रीमियर लीग 2026 हे पर्व चौथ्या पर्वामधील
सन्मान्य बाळाराम भोईर साहेबांचं देखील शुभागमन या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. आपलं देखील बिनार प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. इथे मात्र लॉफ केलं चेंडूला, लॉफ नेट फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. इथे विशू वखारी या भिनार यांच्याकडून एक आव्हान केले गेले आहे. जर समीर धामणे आता मध्ये विकेट हॅट्रिकवर आहे आणि त्याने विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर त्यांच्यासाठी धाब्यावर आजची मेजवानी रात्रीची असणार आहे. समीर धामणेसाठी विशू वखारे यांच्याकडून मेजवानी दिली जाईल. जर समीर धामणे यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर विकेट हॅट्रिकवर समीर धामणे पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये यशवंत वाघ या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि विकेट हॅट्रिकवर आता मध्ये समीर धामणे देखील पाहायला मिळत आहे. आणि समीर धामणे यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर विशू वखारे भिनार यांच्याकडून आजच्या रात्रीची मेजवानी समीर धामणेला धाब्यावर दिली जाईल. चला, नवीन बॅटर देखील लगेच मैदान आपण गाठायचं आहे. अजिबात आपण वेळ वाया घालवू नका. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. यानंतर आपल्याला फायनल खेळवायची आहे. न्यू बॅटर संदीप भोईर. इथे मात्र आपण बघतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. सेकंड सेमीफायनलला दुसरा उपांत्य फेरीचा सामना देवांश 11 विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर संदीप भोईर विनिंग शॉट मागील सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता आणि जल्लोष देखील त्याने व्यक्त केला होता. तोच फलंदाज सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि पारितोषिक देखील त्याने पटकवलं होतं मागील सामन्यामध्ये. विनिंग शॉट अगदी धोनी स्टाईलने तो सामना त्याने आपल्या संघाला जिंकून दिला होता आणि तोच फलंदाज सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे संदीप भोईर. इथे मात्र खराब चेंडू, दिशांन चेंडू, पंचाचा इशारा वाईट. अगदी लांब लचक षटक आपण पाहतोय समीर धामणे याचं, कारण आतापर्यंत धामणे यांनी 10 चेंडू हाताळलेले आहेत. अगदी बजरंगबलीच्या शेपटाप्रमाणे हे षटक वाढत चालले, संपण्याचं नाव घेत नाही. या षटकामध्ये आपण बघितलं तर तब्बल 5 चेंडू वाईट चेंडू हाताळलेले आहेत. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेट रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचलेली 19 वर. पहिले दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर 2 षटक समाप्ती धावसंख्या देवांश 11 संघाची धाव पलकर पाहायला मिळते 3/19. आई गावदेवी स्पोर्ट्स, आपल्याला विनंती असेल आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. पहिल्या 2 षटकांसाठी बराच वेळ आपण खर्च केलेला आहे. तब्बल 12 मिनिटं आपण पहिल्या 2 षटकांसाठी खर्च केलेले आहेत आणि हे षटक आता मात्र आपल्याला 3 मिनिटांमध्ये पूर्ण करावं लागेल. तर लगेच षटकाला सुरुवात करायचं आहे. 2 षटके समाप्तीनंतर देवांश 11 संघाची धावसंख्या स्कोरवर झालेली आहे ते 19 धावा आणि इथून 2 षटकाचा अजूनही खेळ शेष आहे. सेकंड सेमीफायनल बिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दीपक भोईर फेम टीम देवांश 11 विपक्ष जयेश भोईर फेम टीम आई गावदेवी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. या अगोदरच मयूर भोईर आणि यश भोईर यांच्या मयूर शेंडोबाच्या संघाने या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेला आहे. चांगलं परफॉर्मन्स त्या संघाने केलेलं आहे आणि त्या संघाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्या संघाने या बिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये एकही पराभव पाहिलेला नाही, सर्व विजय संपादन केलेले आहेत. संदीप भोईर यांच्या करिता एक पारितोषिक आहे. सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी दीपक घाटाळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. संदीप भोईर मजबूत देश आहे, तगडा फलंदाज आहे आणि तगडे फटके देखील त्याच्या बॅटमधून या अगोदर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे देखील त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत. हो 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 हो, तगडा फटका, तगडा फलंदाज, चेंडू बॅटला लागतोय, सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. बाहुबली बॅटर आहे आणि बाहुबली सिक्सर आपण बघतोय संदीप भोईरच्या बॅटमधून. आणि त्यांचे
वडील सध्या व्यासपीठावर आहेत आदरणीय प्रभाकर भोईर साहेब. त्यांच्याकडून प्रति षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. कडक फटकाने या कडक 500ची नोट आता मात्र संदीप भोईर यांनी कमावलेली आहे. एक तर आलाय, आणखीन येतील का? रन बॅलन्स देखील वाढेल आणि बँक बॅलन्स देखील वाढवण्याची संधी येते. मात्र बाहुबली बॅटर संदीप भोईरकडे चालून आलेला आहे. संदीप भोईरच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतो आणि या मोठ्या मोठ्या फटकांसाठी देखील त्याला ओळखलं जात आहे. मागील सामन्यामध्ये अशाच फटक्याने त्यांनी मॅच फिनिश केली होती, फिनिशर बनला होता. फुलटा चेंडू इथे आपण पाहतोय, पंचाचा 9 बॉलचा इशारा. झेल पकडला जातोय मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. पंचाने बिमर 9चा इशारा केलेला आहे. 9 चेंडू आहे, 1+1 अशा 2 धावपळामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्री हिट देखील असणार आहे. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 2 ने पोहोचते ती 27 दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय. देवांचे 11 विपक्ष आई गवदी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. दोन्ही संघांनी खरं तर चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. आपण जर बघितले तर देवांचे 11 संघाने ज्या संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर खरं तर 2 सामने गमावले होते. दिनेश भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. दिनेश भोईर एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. प्रॉपर टायमिंग साधल्याने स्ट्राईकला तर मात्र संदीप भोईर पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचा जर विचार केला तर ग्रुप बी मध्ये आईगावदी स्पोर्ट्स संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले होते. शेवटचा सामना लीग स्टेजमध्ये त्यांनी गमावला होता. या उलट परिस्थिती देवांचे 11 संघाची होती. त्यांनी पहिला सामना जिंकला होता, मात्र त्यानंतरचे दोन्ही सामने या संघाने गमावले होते. म्हणजे विपरीत परिस्थिती दोन्ही संघाची पॉईंट टेबलमध्ये पाहायला मिळाली होती. यावेळी या दिशांनी चेंडू डाऊन द लेग स्टंप, पंचांच्या जास्त समांतर धाव मिळाले. वाईट चोटपणे अव्वांतर आणि अव्वांतर त्यामुळे संघाची धावसंख्या पोहोचते ती 29. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक हलताना गोलंदाज रितेश भोईर पाहायला मिळतोय. सामनावीर फलंदाज संदीप भोईर. यावेळी मात्र चेंडूला फेरकून दिलेला उंचच उंच आणि लांबच लांब, जजू जास्त उंच आणि तेवढंच जास्त अंतर चेंडू होतोय सीमाशा बाहेर, छुम अंतर. बाहुबली बॅटर आहे आणि त्याच्या टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम तो करतोच. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वेगाने वाढवून होते. धावपैकी 35 धावा. दुसरा षटकार संदीप भोईरच्या बॅटमधून. देवांचे 11 संघाचा संदीप भोईर जोपर्यंत खेळपटर आहे तोपर्यंत मोठे मोठे फटके प्रेक्षकांना पाहायला मिळतील आणि मोठ्या धावसंख्येकडे देखील हा संघ पोहोचू शकतोय. दिनेश भोईर यांना विनंती आहे आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचंय. दिनेश भोईर त्वरित आपण व्यासपीठाकडे या. इथे मात्र आपण बघतोय स्टेपमध्ये बिघाड, पंचाचा डेड बॉलचा इशारा होतोय. गोलंदाज देखील थोडासा टेन्समध्ये आपण बघतोय रितेशचा सामना करत फलंदाज पुन्हा एकदा संदीप. यावेळी मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र तो फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल त्याच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक, 2 इन रो, सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज संदीप भोईर बाहुबली बॅटर आहे आणि बाहुबली फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतात हवाई सफर. पुढच्या बॉलवर षटकार आला तर दीपक गाठाळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. षटकांच्या हॅट्रिकवर देखील फलंदाज पाहायला मिळतोय. जोरदार अपील आणि इथे मात्र काम तमाम. संदीप भोईर याची गेली संपुष्टात.
थँक्यू. चांगली फलंदाजी केल्यानंतर संदीप भोईर बाद झालेले आहेत. बाहुबली बॅट्समन, आणखी एक बाहुबली बॅटर यायचे बाकी आहेत. मुन्ना. क्या बात आहे. 20 धावांचं योगदान संदीप भोईर यांनी दिलेले. बाहुबली बॅटर बाद झाल्यानंतर त्याने 3 षटकार देखील खेचले आहेत आणि 20 धावांचं महत्त्वाचं योगदान त्याने दिलेलं आहे. न्यू बॅटर परेश आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 41-41. हो केल्या चेंडूला हुकचा फटका. लॉंग लेग रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक स्लॉफी वर करतोय. पाहू शकता आपण, मौका भी दिया और चौका भी दिया. बिनार गावचे माजी उपसरपंच सन्मान्य किसन भोईर साहेबांचं शुभागमन व्यासपीठावर झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे बिनार प्रीमियर लीग मध्ये. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटक समाप्तीनंतर 4 बाद 45 देवांश 11 संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अनिल भोईर साहेबांचं देखील इथे आगमन झालं आहे आणि त्यांना विनंती असेल का आपण या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्याकडून देखील रोख रक्कम तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मला लाभलेलं आहे. निलेश भोईर साहेब, नील भोईर या नावाने ते प्रसिद्ध आहेत. दरम्यान महिला मंडळाचं देखील आगमन होत आहे. सर्व माता भगिनींचं बिनार प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. 3 षटके समाप्त झाले. धावसंख्या 45, 4 बाद आणि शेवटचं षटक आता मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय विकी. सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय मंगलदास आणि परेश. तर येणाऱ्या फलंदाजाच्या मुन्ना याचं येणं देखील बाकी आहे. यावेळी मात्र चेंडू धावतोय कव्हर रिजन मध्ये. निलेश दादा भोईर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 46-46. सेकंड सेमीफायनल दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय देवांश 11 विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. या अगोदरच पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मयूर एंटरप्राइज संघाने सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये धडक मारलेला आहे मयूर भोईर आणि यश भोईर यांचा संघ. तर आता मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये कुठला संघ फायनलमध्ये धडक मारेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. स्विंग अँड मिस. कटरचा वापर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करताना गोलंदाज विकी पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव विकी यांनी खर्च केलेले आहे. विकी शेवटचे षटक हाताळताना पुन्हा एकदा कटरचा वापर. लेग कटरचा चांगला वापर यावेळी देखील करताना गोलंदाज. आणि या सध्या विकी याचे या कटर चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघासाठी कटकटीचे ठरत आहेत. कारण या चेंडूवर पूर्णपणे गोंधळताना आपण पाहतोय भुचकाल्यात फरताना फलंदाज पाहायला मिळतोय. इथे बॅकफॉलला जाऊन हा फटका केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. डीप स्क्वेअर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र थ्रो तेवढा चांगला नाही. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावीने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या 2 ने पोहोचली ती 48 वर 48. लॉस फॉर द 4 विकेट. 4th अँड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. विकी शेवटचे षटक हाताळताना आई गावदेवी स्पोर्ट्स या संघाकडून. आणि याच दरम्यान ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो होत आहे आदरणीय महादेव अंबो घाटाळ साहेब यांची शुभ उपस्थिती आपल्याला या अंतिम सोहळ्या प्रसंगी लाभत आहे. साहेबांचं हृदयाच्या अंतकणातून हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय महादेव अंबो घाटाळ साहेबांचं शुभागमन बिनार प्रीमियर लीगच्या या अंतिम दिवसामध्ये आपल्या या क्रीडानगरीमध्ये होत आहे. साहेबांचं पुन्हा एकदा ग्रामपंचायत बिनारच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत.
49 49 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळताना गोलंदाज विकी पाहायला मिळालेला आहे आणि या षटकामध्ये आपण बघितलं तर 4च धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. पलटी शॉट मात्र तिथे देखील गॅप सोताळला नाही. डीपमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे पहिल्या डावामध्ये देवांस 11 संघाने आपल्या धावफलकावर अर्धशतक जोडलेलं आहे. 50 धावा जोडलेल्या आहेत आणि 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते आई गावदेवी स्पोर्ट्स या संघासमोर. व्यापीठावर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय. अगदी मान्यवरांची बांधलेली आपण व्यापीठावरून पाहतोय. कारण अंतिम दिवस आहे. स्पर्धा देखील अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. बिना प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावर अनेक पाहुणे आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. सर्वच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे बिनार प्रीमियर लीगच्या या चौथ्या पर्वामध्ये. सेकंड सेमीफायनल आपल्या समोर रंगताना दिसते. देवांची 11 विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स. आई गावदेवी स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीचा स्वीकार करत असताना आमंत्रणाचा स्वीकार करत असताना चांगली धावसंख्या देवांची 11 संघानं फलकावर लावली. एक्झॅक्ट 50 धावा बनवलेल्या आहेत आणि फायनलची फेरी गाठण्याकरिता 51 धावा बनवाव्या लागणार आहेत 4 षटकांमध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स या टीमला. देवांची 11 संघासाठी विशेष योगदान 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज संदीप भोईरचं राहिलं, ज्यानं 20 धावांची अप्रतिम खेळी साकारली. अवघ्या 7 बॉलचा सामना केला. 3 षटकार ठोकले होते. पवननं सुरुवात चांगली केली होती. 2 चौकार ठोकले होते पहिल्या 2 बॉल्सवर, परंतु लगेच तो बाद झाला. आणि त्या व्यतिरिक्त आपण बघायला गेलो तर परेशचं 7 धावांचं योगदान, ज्यामुळे 50 धावांपर्यंत मजल मारण्यात आलेली आहे. स्कोर चांगला आहे, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. या अगोदर आपण बघितलंय पहिला सेमीफायनलचा सामना, ज्यामध्ये मयुरेश एंटरप्राइजेस संघानं बाजी मारली, पराभूत केलं आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स या टीमला. फायनलमध्ये त्यांनी धडक दिली आहे आणि आता बघायचं आहे की मयुरेश एंटरप्राइजेस संघासमोर कुठल्या संघाचं आव्हान असेल फायनल मॅचमध्ये. सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवून द्यायची आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स जयेश भोईर, विद्यमान उपसरपंच बिनार, यांनी पुरस्कृत केलेला हा आई गावदेवी स्पोर्ट्स संघ आहे. त्यांना फाईट देत असताना या सेमीफायनल मॅचमध्ये देवांची 11 संघ, जो दीपक भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि दोन्ही भावांचे हे संघ आहेत, दीपक भोईर आणि जयेश भोईर. चला, एक ट्रॉफी तर घरात जाणार आहे. ती उपविजेत्या संघाची फिक्स तर झालेली आहे, परंतु फायनलची ट्रॉफी घेऊन जाण्याचाच प्रयत्न आहे. एकूण 8 संघ सहभागी होताना बघितले आपण या स्पर्धेमध्ये. सर्वच जे 8 संघ आहेत त्या संघांचे संघ मालकांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. ग्रामपंचायत बिनारच्या वतीनं, आयोजकांच्या वतीने या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्व दात्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि आता मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. रनचेजला सुरुवात होणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीकडे आता पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतः संघ मालक कॅप्टन जयेश भोईर आलेले आहेत. आणि त्यांच्या समवेत रितेश. 24 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण असणार आहे. सायंकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. अगदी आल्हाददायक ही परिस्थिती आपल्याला इथे अनुभवायला मिळते. अजूनही चांगला सूर्यप्रकाश मैदानामध्ये आहे. सावल्या थोड्या लांबताना दिसत आहेत आणि थंडगार वारे मैदानाच्या वरून वाहताना अनुभवायला मिळत आहेत.
खूप सुंदर परिस्थिती आहे. भिनारचं हे डीडी ग्राउंड थेट प्रक्षेपण क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवलं जात आहे प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीद्वारे. सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी आक्रमण चांगलं आहे देवांची 11 संघाकडे. धावसंख्या देखील चांगली त्यांनी फलकावर लावलेली आहे. एकतर मोठा सामना आहे, सेमीफायनलची मॅच आहे आणि ते पाहता ही धावसंख्या फारच चांगली आपल्याला पाहायला मिळते. परंतु गोलंदाजी कशा प्रकारे होईल यावर बरंच गणित अवलंबून आहे की कुठला संघ अंतिम फेरीत दाखल होईल. फलंदाज तर प्रयत्न करणारच आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे पहिल्याच षटकामध्ये आक्रमण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सलामीवीरांनी जर मजबूत पायाभरणी केली तर मात्र ह्या धावा चेस केल्या जाऊ शकतात आणि विशेषतः सलामीवर जर चांगले खेळले तर मात्र मधल्या फळीतील फलंदाजांवर प्रेशर थोडंसं कमी होणार आहे. परंतु गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये जर चांगली सुरुवात मिळवून दिली देवांची 11 टीमला तर मात्र हे समीकरण खडतर होऊ शकतं आई गावदेवी स्पोर्ट्स टीमसाठी. गोलंदाज पवन पहिल्या षटकामध्ये सज्ज होतोय. थोडासा वॉर्मअप त्याने केलाय, खांदे खोललेले आहेत आणि आता गोलंदाजी मार्कवर तो सज्ज होताना दिसतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रितेश भोईर. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. पहिल्याच बॉलवर कडक फटका, परंतु ग्राउंडेड फटका आहे. समोर फिल्डर उपस्थित लॉंग ऑनला एकच धाव मिळणार आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल अकाउंट ओपन होत असताना आई गावदेवी स्पोर्ट्स संघाचं लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट हे दोन खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. अगदी परंपरागत असं हे क्षेत्रक्षण म्हणता येईल पॉवर प्लेचं, जे टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळत असतं. ऑफ साईडला पॅक फील्ड आहे, सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये 5 फिल्डर्स, ऑन साईडला 2 सर्कलमध्ये आणि 2 सीमारेषे लगत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हरपिच बॉल आहे, ड्राईव्ह केला आहे, परंतु स्ट्रेट टू द फिल्डर मिड ऑफला वेगानं धावतायत फलंदाज. रिस्क होती, मात्र इकडे फिल्डरनं चान्स घेतला नाही. बॉल फील्ड केल्या जर थ्रो केला असता इष्ट्यांवर तर जरूर विकेट मिळाली असती जयेश भोईर यांची, परंतु चान्स फिल्डरने घेतला नाही. सिंगल कंप्लीट झाले, धावसंख्या 2. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं प्रहार केलाय, टायमिंग विशेष पाहायला मिळत नाहीये. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. फिल्डर खूपच अलर्ट आहे. एकच धाव पुन्हा एकदा. पहिल्या 3 बॉल्सवर 3 सिंगल्स. थोडी संत सुरुवात म्हणावी लागेल. प्रयत्न तर करतायत, विशेषतः आपण बघितलंय रितेशला दोन्ही बॉलवर त्याने आघात करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु गॅपमध्ये खेळू शकलेला नाहीये. टायमिंग देखील तेवढं परफेक्ट त्याचं पाहायला मिळालेलं नाही. क्रिकेटला अगदी आदर्शवत अशी परिस्थिती भिनारच्या या डीडी ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन पवन. शॉर्ट बॉल आहे, हुक करण्याचा प्रयत्न, वरची कडा लागली आहे, जबरदस्त स्टॉप शॉट फाईन लेगला. अप्रतिम क्षेत्रक्षण. बॉल बाउन्स होऊन फिल्डरच्या वरून निघून जातोय की काय असं वाटत होतं, परंतु स्वतःला हवेत उंच स्ट्रेच करत असताना एका हातानं बॉल अडवलाय फिल्डरनं आणि पुन्हा एकदा एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलंय फलंदाजांना. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 4 धावा फलकावर. टार्गेट आहे 51 धावांचं आई गावदेवी स्पोर्ट्स या टीम समोर. देवांची 11 विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगतोय. यावेळेला फुल टॉस आहे, स्विंग केलाय, बॉलला फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो बॉलचा देखील इशारा आहे, नो बॉलवर षटकार. चांगली गोलंदाजी सुरू होती पवनकडून. पहिल्या 4 बॉल्सवर त्याने फलंदाजांना शांत ठेवलं होतं, परंतु या वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, जास्त वेगानं बॉल टाकण्याचा प्रयत्न, बॉल हातातून निसटला. बीमर बॉल आणि त्याच्यावर एक आक्रमक फटका. चेक दरम्यान आगमन होते आमचे व्हीआयपी भगवान गायकवाड साहेब आणि त्यांच्या समेत अरुण कांबळे साहेबांचं, या दोन्ही मान्यवरांचा भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे पोलीस पाटील सुनंदा गायकवाड मॅडम यांचं देखील आगमन झालेलं आणि त्यांचं देखील भिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल फ्री हिट. आणखी एक चांगली संधी चालून आली आहे फलंदाज रितेश भोईरकडे आणि हाही लांब पल्ल्याचा षटकार. तर 4 धावा फलकावर होत्या, मात्र मागच्या 1 बॉलमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज पवननं.
स्वतःच्या पायावर त्याने जणू काही कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. तो बीमर बॉल टाकत असताना बीमर बॉलवर षटकार आणि तदनंतर फ्री हिट बॉल देखील अगदी ओव्हरपिच होता, त्याला उडवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक षटकार येत आहेत रितेश भोईरच्या बॅटमधून. आणि आता आई गावदेवी स्पोर्ट्स संघाची दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या बिनबाद 17. अजूनही पहिलं षटक समाप्त झालेलं नाही, शेवटचा बॉल बाकी आहे. समीकरण आपण बघतोय 19 बॉल्समध्ये 34 धावांची आवश्यकता आहे फायनलची फेरी गाठण्याकरिता आई गावदेवी स्पोर्ट्स या टीमला. गोलंदाजावर प्रेशर, पुढचा बॉल घेऊन पवन ओव्हर द विकेट. लोफल टॉस यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय बरोबर गॅपमध्ये, सुरेख फटका, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. जी आई आमच्या विराजमान आहे निशा भोईर आणि त्यांच्याकडून रितेश भोईर याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 90 विनोद भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मुख्य अतिथी कक्ष अगदी पाहुण्यांनी फुलून बहरून गेलेला आहे. सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे बिहार प्रीमियर लीगच्या या चौथ्या पर्वामध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय, धावसंख्या बिनबाद 21. फ्लाइंग स्टार्ट आपण बघतोय रितेश भोईरकडून. समीकरण आता थोडंसं सोपं होत चाललेलं आहे. 18 बॉल्समध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. कमबॅक करावं लागणार आहे देवांशी 11 टीमच्या गोलंदाजांना. पॉवर प्लेचा खेळ संपलाय, पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर फायदा अखेर घेतला फलंदाज रितेश भोईरनं. 18 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण. व्यापीठावर विशेष उपस्थिती आपण मध्ये महादेव घाटेल साहेबांच्या आणि माधव घाटल साहेबांकडून बिहार प्रीमियर लीग स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य देखील आलेलं आहे. त्यांचं विशेष धन्यवाद मी आयोजन कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करतोय. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजीसाठी संदीप घाटाळ सज्ज होतोय बिनार विलेज एंड कडून. हे षटक महत्त्वाचं ठरणार आहे. देवांशी 11 टीमला येथे कमबॅक करावं लागणार आहे. मोठी मॅच ते खेळत आहेत, सेमी फायनल. आत्तापर्यंत त्यांचा प्रवास तर चांगलाच राहिला या स्पर्धेमध्ये. जोरदार अपील होतंय परंतु पंचांचा स्पष्ट नकार. राऊंड द विकेटनं अँगल बनवण्याचा प्रयत्न बऱ्याचदा पिचिंग लेग स्टिककडे असते, लेग स्टिकच्या बाहेर देखील होते किंवा अँगलने बॉल एस्टेनच्या थोडासा बाहेर जात असतो. अपील जरूर झालं होतं, अपील फेटाळले पंचांनी. मात्र डॉट बॉलनं सुरुवात केली संदीप घाटाळनं. धारदार गोलंदाजीची आवश्यकता आहे. ब्रेक थ्रू मिळवावा लागणार आहे देवांशी 11 टीमला. हलक्या हातानं फक्त टर्न केलाय चेंडू. एक धाव येथे घेताना दिसत आहे. दुसऱ्या धावेचा देखील कदाचित प्रयत्न. प्रयत्न चालवलाय, फिल्डर दूर होते. सुरुवातीला खरं तर जयेश यांनी जी धाव घेतली होती असं वाटलं होतं की फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करतील, परंतु नंतर बघितलं तिकडे फिल्डर भरपूर दूर आहेत. मिडविकेट दरम्यान आगमन झालेलं आहे. विलास भोईर साहेब सहसंपर्क प्रमुख भाजपा ग्रामीण आणि त्यांच्या समेत सविता भोईर मॅडम माजी सरपंच यांचं इथे आगमन झालेलं. आणि या दोन्ही मान्यवरांचं बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम विलास भोईर साहेब, मोस्ट वेलकम सविता भोईर मॅडम. आपल्या दोघांचंही BPL 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला फक्त दिशा दिली आहे, लेट कट. नजाकत दाखवतायत फलंदाज जयेश भोईर. चेंडूच्या मेरिटवर खेळला गेलेला फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन होतं त्याच्यामुळे फक्त एक धाव मिळते. धावसंख्या 24. आणखी 27 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी. 15 चेंडू 27 धावा. सर्वच्या सर्व विकेट सुरक्षित आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स संघाची स्थिती खूप मजबूत दिसते सध्याच्या घडीला, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. एखाद दुसरी विकेट गोलंदाजांनी मिळवली, काही डॉट चेंडू टाकले तर पूर्णपणे सामन्याला कलाटणी देखील मिळताना दिसू शकते. परंतु हा कमजोर बॉल भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. रितेशच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. भोईरने आणखीन एक षटकार जर लागवला तर हरेश भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक रितेश भोईर याला दिलं जाईल. मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय रितेश भोईर. 3 षटकार त्याने ठोकलेत. आणि किरण भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. उजव्या खूप जास्त बाहेर बॉल होता, वाईड आहे. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 31. फक्त आता 20 धावांची आवश्यकता आहे. मागच्या ओव्हरची सुरुवात देखील चांगली होती परंतु अंत चांगला करता आला नाही पवनला. या षटकाची सुरुवात संदीप घाटाळने चांगली केली होती परंतु नंतर एक फुल टॉस आणि वाईड बॉल.
यावेळेला फक्त चिप केलाय बॉलरच्या डोक्यावरून, जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. लॉंग ऑफ मधून फिल्डर आलेत, एक धाव येथे मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वर. समीकरण 13 चेंडू आणि 19 धावा. दोन्ही सलामीवीर चांगला खेळ सादर करतायत. जयेश भोईर यांनी आक्रमक बॅटिंग केलेली नाही, फक्त स्ट्राईक रोटेट करण्यावर त्यांचा भर आहे. हो, यावेळेला पायात टाकला आणि बरोबर कात्रीत पकडलंय फलंदाजाला. लेग बिफोर विकेट, पहिला झटका. जयेश भोईर बाद. थँक्यू विजय. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे विजयार ग्रुप, ज्याच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभले, त्यांचं विशेष धन्यवाद. महादेव घाटल साहेबांकडून या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य लाभले तब्बल 10,000 रुपयांचा, त्यांचं एक विशेष धन्यवाद. ग्रामपंचायत कमिटीकडून तब्बल 50,000 रुपयांचा आर्थिक सहकार्य लाभले, त्यांचं एक विशेष धन्यवाद. मुकेश अनंत भोईर साहेबांकडून 5,555 रुपये. निलेश बालाराम भोईर साहेबांकडून 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आणि गणेश पुंडलिक भोईर साहेबांकडून देखील 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. या सर्वांचं विशेष धन्यवाद, ज्याच्या माध्यमातून BPL बिना प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 1/32. नवीन बॅटर खेळपट्टीवर दाखल होत आहेत. सोहम चौधरी हार्ड हिटिंग करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. रितेश भोईर आणि सोहम चौधरी ही जोडी आता खेळपट्टीवर. दोन्ही संघांची तुलना आपण केली तर 2 ओव्हरच्या नंतर देवांशी 11ने फक्त 19 बनवल्या होत्या आणि 3 फलंदाज त्यांचे बाद झाले होते. मात्र प्रत्युत्तरात आई गावदेवी स्पोर्ट्स संघ बराच पुढे दिसतोय. 32 धावा त्यांनी फलकावर लावल्यात आणि विजयाकरिता आता 12 बॉल्समध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. नेवर लेकर साहिल तैयार होते हुए, युवा गेंदबाज है. मैच का पेनल्टीमेट ओवर, बहुत ही इंपॉर्टेंट ओवर करने जा रहे हैं. ये ओवर यदि किफ़ायती रहता है देवांशी 11 के लिए तो निश्चित रूप से आखिरी ओवर में काफ़ी रोमांच देखने को मिल सकता है. लेकिन कहीं ना कहीं रितेश भोईर चाहेंगे कि इस ओवर में कुछ बड़े शॉट्स खेलकर बिल्कुल मैच को एक तरफा किया जाए. अच्छी बैटिंग की है रितेश भोईर ने, अभी तक 3 सिक्सर्स और 1 चौका जड़ चुके हैं 25 पर बैटिंग करते हुए. रितेश के पास स्ट्राइक, छोटी गेंद हुक कर दिया है और गेंद के लिए बाउंड्री लाइन के बाहर का टिकट बुक कर दिया है. मॅक्झिमम 6 रन. आणखीन एक षटकार जर खेचला तर किरण भोईर साहेबांकडून बालाराम भोईर साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक रितेश याला दिलं जाईल. एक तर आलाय, दुसरा येईल का? कोशिश करेंगे ऐसे लगता है, क्योंकि उनको पता है कि आखिरी ओवर में मैच लेकर जाते हैं तो वहां पर कुछ भी हो सकता है. यदि 6-7 रन भी रहते हैं तो हालांकि पलड़ा तो भारी रहेगा, लेकिन यदि इस ओवर में ही मौका मिलता है मैच को फिनिश करने का तो उसको चूकने वाले नहीं है. कोशिश करेंगे. आणि हरीश भोईर साहेबांकडून देखील पारितोषिक दिलं जाईल. बहुत ही कमजोर गेंद के साथ शुरुआत की है इस ओवर की साहिल ने. शॉर्ट पिच गेंद, वो भी लेग स्टंप की दिशा में. खराब गेंद को सही नसीहत देते हुए बल्लेबाज रितेश. चौथा छक्का उनके बैट से निकल चुका है. 13 रन चाहिए. इस बार शॉर्ट पिच गेंद पुल किया है. एक और मॅक्झिमम, एक और छक्का आणि पारितोषिक पाठवलेलं आहे. आपण पाहतोय महेश भोईर साहेबांकडून तब्बल 1,000 रुपये आणि हरेश भोईर साहेबांकडून तब्बल 1,000 रुपये आणि किरण भोईर साहेबांकडून तब्बल 500 रुपये, म्हणजे 1,500 रुपयाचं पारितोषिक रितेश यांनी या कमावलेलं आहे. कमाल की बल्लेबाजी करते हुए रितेश. बैक टू बैक सिक्सेस. अब केवल 7 रनों की आवश्यकता है. 44 रन संख्या हो चुकी है और गेंदे यहाँ से अभी भी 10 गेंदे शेष है. तो बहुत ही आसान समीकरण, लेस देन रन बॉल इक्वेशन है, जीत के दहलीज पर कही जा सकती है आई गावदेवी स्पोर्ट्स. जयेश भोईर फैम टीम फाइनल की तरफ निश्चित रूप से देख रही है और यहाँ से यदि देवांशी 11 को जीतना है तो करिश्माई गेंदबाजी करनी पड़ेगी. अगली गेंद इस बार भी उठा के खेला है. इस बार एलिवेशन तो नहीं है उतना, लेकिन गैप ढूंढा है मिड विकेट की दिशा में. 4 रन.
11 टीम और जीत की दहलीज पर है आई गांव देवी स्पोर्ट्स। इस बार यॉर्कर का प्रयास तो था लेकिन लेग स्टंप के बाहर भटकते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 49 एक विकेट के नुकसान पर केवल 2 रन दूर है जीत से, फाइनल में पहुंचने से आई गांव देवी स्पोर्ट्स। मयूरेश एंटरप्राइजेस टीम पहले ही फाइनल में पहुंच चुकी है और इस सेमीफाइनल का भी नतीजा लगभग अब स्पष्ट होता हुआ। साहिल की अगली गेंद, फुल टॉस, हवाई फायर, गेंद मैदान के बाहर और इसके साथ ही फाइनल में पहुंचती हुई टीम आई गांव देवी स्पोर्ट्स। कॉन्ग्रेचुलेशंस। का टारगेट था और उसमें से 47 रन अकेले रितेश ने बनाए हैं। एक हाथ से ही उन्होंने ये मैच अपने टीम के लिए जिताया है। लाजवाब बल्लेबाजी, हालांकि गेंदबाजी करते हुए 26 रन उनके ओवर में उन्होंने लुटाए थे लेकिन बिल्कुल सूद समेत वसूले।